दुपारच्या 1च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे मुंबईतल्या कोस्टल रोड संदर्भातली। बहुचर्चित कोस्टल रोड प्रकल्पासमोरील अडथळे दूर झालेत। कोस्टल रोडच्या बांधकामाव्यतिरिक्त इतर सुविधा निर्माण करण्याला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिलाय। पर्यावरणाचं कारण देत एका एनजीओने बांधकामांना स्थगिती देण्याकरता याचिका दाखल केली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने संबंधित याचिका निकाली काढल्याने मुंबई महापालिकेला दिलासा मिळालाय। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता हाजी अली जवळ भूमिगत पार्किंग, सायकल आणि जॉगिंग ट्रॅक, मोकळ्या जागेमध्ये बाग, समुद्रकिनारी, प्रोमोनेड आणि बटरफ्लाय पार्क उभारता येणार आहे। मात्र बीएमसीला अम्युजमेंट पार्क उभारता येणार नाही। मरीन ड्राइव्ह आणि बोरिवली यांना जोडणाऱ्या कोस्टल रोडवर 8 मार्गिका असतील। सुमारे 29 किलोमीटरच्या किनारी मार्गाकरता 14,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। तो प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे। आणि आता पुणेकरांकरता महत्त्वाची बातमी आहे। चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्याकरता जुना पूल अखेर 2 ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे। हा पूल आज मध्यरात्री 2:30 वाजल्यापासून पाडण्यात येणार आहे। पुण्यातील वाहतुकीला अडथळा असणारा चांदणी चौकातील पूल शनिवार आणि रविवारच्या रात्री पाडण्यात येणार आहे। आज रात्री 11 वाजता पूल पाडण्याचं काम सुरू करण्यात येणार असून ते 2 ऑक्टोबरच्या सकाळी 8 वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे। इडिफाइज इंजिनिअरिंग कंपनीकडून या पाडकामाकरता पूर्ण दक्षता पाळण्यात येते, दक्षता घेण्यात येते। हा पूल पाडण्यासाठी तब्बल 600 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आलाय। पुलाला पाडलेल्या 1300 होल्समधून ही स्फोटकं भरण्यात आलेली आहेत। अवघ्या 6 सेकंदात हा पूल पाडण्यात येणार आहे। पूल पाडण्याच्या कालावधीत 200 मीटर परिसरात एकही व्यक्ती नसेल। हा सगळा भाग निर्मनुष्य करण्यात आलाय। या पाडकामाआधी आज संध्याकाळपासून या मार्गावरची वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। चांदणी चौक पूल बांधकामामुळे मुंबई सातारा प्रवास करणाऱ्यांकरता काही महत्त्वाच्या सूचना आहेत। 1 ऑक्टोबर रात्री 1 वाजल्यापासून 2 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद असणार आहे। मुंबईहून साताऱ्याकडे आणि साताऱ्याहून मुंबईकडे येणं प्रवाशांनी टाळायचं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरून वाहतूक शक्य आहे। वाहनाच्या नियोजनाकरता पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीण पोलिसाचे पोलीस कर्मचारी तैनात आहेत। चांदणी चौकातला बहुचर्चित पूल अखेर तो पाडला जातोय। आज रात्री मध्यरात्री 2 वाजता नियंत्रित स्फोटकाद्वारे हा पूल उडवला जाईल, पण त्याची जी तयारी आहे खूप मोठी असणार आहे। आता आपण पाहू शकतो दोन्ही बाजूने अक्षरशः पूल पूर्णपणे मोकळा केलाय। दोन्ही साईडचे भराव काढण्यात आले। फक्त कमान आहे, ती कमान पाडायची, पण त्यासाठी प्रचंड तयारी आहे। पण पाहू शकतो ह्या एवढ्याशा पुलाला तब्बल 1300 छिद्र पाडली गेलीत आणि त्यामध्ये तब्बल 600 स्फोटक भरण्यात आलीत। आणि त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नियंत्रित स्फोटक बरोबर 5 सेकंदात हा पूल पाडला जाईल। नेमकी त्यासाठी हे धूळ उडू नये हे झाल्यानंतर तिथं काही ताडपत्री टाईप फायबरचं आवरण हे टाकण्यात आलेलं आहे। पण एकूण ही प्रक्रिया कशी असणार आहे, कसा स्फोट घडवला जाईल, नेमकं किती वेळात हे सगळं रिकामं होईल। आपल्यासोबत हे पूल पाडण्याचं ज्यांना कंत्राट मिळेल त्या कंपनीचे इंजिनियर प्रवीण छेडे सर आहेत। मला सांगा कैसी प्रोसेस में ये रहेगा कि सर स्टार्टिंग में जैसे मैंने बोला था कि प्रोसेस हम लोग ने 1350 होल ड्रिल किए हैं और फिर उसके ऊपर हम लोग ने जियो टेक्सटाइल फाइबर लगाया है प्रोटेक्शन के लिए, चेन लिंक लगाई है, रबर मैच लगाए हैं और सैंड बैग्स डालेंगे। उसमें हम लोग होल में केमिकल एक्सप्लोजिव जो बोलते हैं वो फिलअप करते हैं। उसके बाद वो उसको कनेक्ट करते हैं और फिर फाइनल जब भी ब्लास्ट के पहले फाइनल कनेक्शन होके फिर बटन दबाते हैं। अगर बारिश आ गई, मतलब कल भी आई थी, तो उसमें कोई दिक्कत नहीं आएगी? कोई ब्लास्टिंग में कोई दिक्कत नहीं है। ब्लास्टिंग में कोई दिक्कत नहीं आती। एक्टिविटीज करने में, मतलब रेनी सीजन रहता तो एक्टिविटी जो करते हैं उसमें प्रॉब्लम आती है। आज रात्री मध्यरात्री बरोबर 2 वाजता अवघ्या 5 सेकंदात हा पूल पाडला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।